वेलकम टू महाराष्ट्र ई अकॅडमी. आजच्या व्हिडिओमध्ये आपण MSBT डिप्लोमा के स्कीम सेकंड इयर थर्ड सेमिस्टर सब्जेक्ट स्ट्रेंथ ऑफ मटेरियल फॉर द सिव्हिल इंजिनिअरिंग ग्रुप अँड मेकॅनिकल इंजिनिअरिंग ग्रुप या सब्जेक्टचा अभ्यास कसा करायचा, कोणते कोणते चॅप्टर इथे इम्पॉर्टंट आहेत, कुठले थेरी क्वेश्चन इथे एक्झाममध्ये विचारले जातात आणि त्या थेरी क्वेश्चनच्या फ्री PDF नोट्स कुठे भेटतील, तसेच जे न्यूमेरिकल आहे त्यांचे व्हिडिओ लेक्चर्स कुठे भेटतील, हे सगळं आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहे. मग असेच तुम्हाला पुढच्या येणाऱ्या व्हिडिओचे अपडेट हवे असतील तर आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे टेलिग्राम चॅनल जॉईन करा. त्याची लिंक तिथे डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे. तसेच तुम्हाला MSBTचा सिलेबस, लास्ट इयरचे क्वेश्चन पेपर सोल्युशन आणि सब्जेक्टचे कोर्सेस हवे असतील तर आपलं जे ऍप्लिकेशन आहे महाराष्ट्र ई अकॅडमी, ते ऍप्लिकेशन डाउनलोड करा. त्याची लिंक तिथे डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. बघा, सर्वात पहिले सब्जेक्टमध्ये काय काय स्टडी करायचं आहे, कुठले टॉपिक इम्पॉर्टंट आहे ते बघून घेऊ. बघा, स्ट्रेंथ ऑफ मटेरियल, त्याचा कोर्स कोड आहे, सब्जेक्ट कोड आहे 313308. मग आता युनिट 1 मध्ये काय स्टडी करायचे ते बघू. मग युनिट 1 मध्ये बघा, स्ट्रेंथ ऑफ मटेरियल सब्जेक्टमध्ये मोस्टली ते 80% तुमचे न्यूमेरिकल विचारले जातात आणि 20% तिथे थेरी एक्झाम मध्ये विचारली जाते. मी सगळं तुम्हाला दाखवतो. जे तुम्हाला फ्री PDF नोट्स कुठे भेटेल ते सुद्धा सांगतो. व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा. बघा, युनिट 1 मोमेंट ऑफ इनर्शिया. मोमेंट ऑफ इनर्शिया मध्ये तुम्हाला इथे ज्या बेसिक स्टँडर्ड फिगर आहेत, रेक्टँगल, ट्रायंगल, सर्कल, याचे न्यूमेरिकल तुम्हाला स्टडी करायचे आहेत. देन तुम्हाला T सेक्शन, I सेक्शन, C सेक्शन याचे न्यूमेरिकल तुम्हाला स्टडी करायचे आहेत. मोमेंट ऑफ इनर्शिया मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक आहे, कारण या बेसवरती तुम्हाला पुढे बेंडिंग स्ट्रेसचे न्यूमेरिकल स्टडी करायचे आणि शियर स्ट्रेसचे न्यूमेरिकल स्टडी करायचे. बघा, नंतर तुमचा नेक्स्ट टॉपिक आहे सिंपल स्ट्रेस अँड स्ट्रेन. सिंपल स्ट्रेस अँड स्ट्रेन मध्ये नंबर ऑफ व्हरायटीचे न्यूमेरिकल आहेत. बेसिक न्यूमेरिकल इथे एक्झाम मध्ये विचारतील. सिंपल स्ट्रेस अँड स्ट्रेन, देन प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन, देन डिफॉर्मेशन बॉडी, बायएक्सियल, ट्रायएक्सियल याचे न्यूमेरिकल बघा. युनिएक्सियल, बायएक्सियल, ट्रायएक्सियल याचे न्यूमेरिकल तिथे विचारतील. देन आपण SFD BMD. बघा, SFD BMD म्हणजे 3 टाईपचे न्यूमेरिकल मोस्टली विचारले जातात. सिम्पली सपोर्टेड बीम विथ पॉइंट लोड, सिम्पली सपोर्टेड विथ UDL, देन कॅन्टिलिव्हर बीम विथ पॉइंट लोड, कॅन्टिलिव्हर बीम विथ UDL, ओव्हर हँगिंग बीम, असे 3 ते 4 टाईपचे न्यूमेरिकल इथे विचारले जातात. आणि इथे जास्त काय तुम्हाला पाठ करावं लागत नाही, पण इथे प्रोसेस माहिती असली पाहिजे, तुम्ही इझिली न्यूमेरिकल सॉल्व्ह करू शकता. देन डायरेक्ट अँड बेंडिंग स्ट्रेस, एकदम बेंडिंग आणि शियर स्ट्रेसेस इन बीम एकदम सिंपल आहे. म्हणजे या टॉपिक वरती तिथे तुम्हाला T सेक्शन, I सेक्शन आणि C सेक्शनचे न्यूमेरिकल मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करता आलं पाहिजे. इथे जो फॉर्म्युला यूज करायचा आपल्याला, बेंडिंग इक्वेशन M/I इज इक्वल टू सिग्मा B/Y इज इक्वल टू E/R, याचे न्यूमेरिकल तिथे एक्झाम मध्ये विचारले जातात. शियर स्ट्रेस मध्ये सेम तिथे आपल्याला T सेक्शन, बघा, शियर स्ट्रेस मध्ये T सेक्शन, C सेक्शन, हॉलो सेक्शन हे सगळं आलं पाहिजे, तर आपण न्यूमेरिकल सॉल्व्ह करू शकतो. डायरेक्ट आणि बेंडिंग स्ट्रेस एकदम सिंपल आहे. सिंपल बेसिक वाला फॉर्म्युला यूज करायचा आहे. डायरेक्ट स्ट्रेस आणि बेंडिंग स्ट्रेस, त्यानंतर याच्यामध्ये कॉलमचे प्रॉब्लेम सुद्धा मिक्स केलेले आहेत, ते सुद्धा तिथे एक्झाम मध्ये विचारले जातात. तर सर्वात पहिले तुम्हाला मी थेरी क्वेश्चन दाखवतो, कुठली थेरी क्वेश्चन इम्पॉर्टंट आहेत आणि त्याची PDF तुम्हाला कुठे भेटेल. बघा, हे थेरी क्वेश्चन तुम्हाला दिसतात समोर. सगळे ते थेरी क्वेश्चन जे एक्झाम मध्ये इम्पॉर्टंट आहे ते तुमचे विचारले जातात. इथे बघा, इथे मी दिलेले सगळे डिफाईन मोमेंट ऑफ इनर्शिया, रेडियस ऑफ गायरेशन, हे सगळे बघा, सिंपल स्ट्रेस अँड स्ट्रेनचे डिफाईन हुक्स लॉ, हे 2 ते 4 मार्क्स साठी एक्झाम मध्ये ते विचारतात. मग हे सगळे थेरी क्वेश्चन. आता याचे आन्सर तुम्हाला कुठे भेटतील. आन्सर तुम्हाला बघा, थेरी क्वेश्चन आन्सर तुम्हाला आपलं जे ऍप्लिकेशन आहे, ऍप्लिकेशनच्या नोट्स सेक्शन मध्ये तुम्हाला भेटतील. आणि नोट्स तिथे मी फ्री मध्ये तुम्हाला अवेलेबल करून दिलेले आहेत. बघा, नोट्स पण तुम्हाला दाखवून देतो मी, नोट्स कशा असतील त्या. बघा, अशा प्रकारचे हँड रिटन नोट्स आहेत. बघा, नोट्स तुम्ही तिथे आपल्या सिलेबस वाईज फॉलो करा. बघा, हा चॅप्टर 1 च्या नोट्स आहे तिथे. याची तुम्ही प्रिंट आउट घ्या आणि त्याच्यावर तुम्ही इझिली तिथे स्टडी करू शकता. सगळे इथे थेरी क्वेश्चन तुमचे इथे दिलेले आहेत. त्यानंतर तुम्हाला न्यूमेरिकल जे स्टडी करायचे, आता न्यूमेरिकल तुम्हाला कुठे भेटतील. न्यूमेरिकल साठी बघा, न्यूमेरिकल साठी तुम्हाला आपलं जे ऍप्लिकेशन आहे, आपलं जे युट्यूब चॅनल आहे, युट्यूब चॅनलवरती तुम्ही तिथे प्लेलिस्ट स्ट्रेंथ ऑफ मटेरियलची फॉलो करा. किंवा तुम्हाला डिटेलमध्ये स्टडी करायचं असेल तर डिटेलमध्ये स्टडी करा. आपल्या ऍप्लिकेशन मध्ये कोर्स सेक्शन मध्ये तुम्ही गेले का, बघा, कोर्स सेक्शन मध्ये गेल्यानंतर तुम्हाला तिथे स्ट्रेंथ ऑफ मटेरियलचा कोर्स दिसेल. तो कोर्सची नॉर्मल प्राइस 999 आहे. तुम्ही कुपन कोड यूज केला तिथे ऑफ 500, OFF ऑफ कॅपिटल मध्ये OFF ऑफ 500, तर तुम्हाला 50% डिस्काउंट तिथे भेटेल. त्यासाठी तुम्हाला सिम्पली आपलं ऍप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे. त्याची लिंक मी तिथे डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. आता त्याच ऍप्लिकेशन मध्ये तुम्हाला प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर सोल्युशन भेटतील. तुम्ही ते प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर सोल्युशन मध्ये गेल्यानंतर तुम्ही सिव्हिल किंवा मेकॅनिकल मध्ये जा. तुम्ही सेमिस्टर 3 मध्ये गेल्यानंतर तुम्हाला स्ट्रेंथ ऑफ मटेरियलचे हे बघा, हे क्वेश्चन पेपर तुम्हाला जे दिसतील हे समर 25 आणि विंटर 24 चे क्वेश्चन पेपर आहेत. आणि यांचे सोल्युशन अवेलेबल नाही आहेत, पण लास्ट इयरचे जे क्वेश्चन पेपर आहेत आय स्कीमचे सेम सब्जेक्ट व इथे अवेलेबल आहेत. याचे तुम्हाला मी ओपन करून सुद्धा दाखवतो सोल्युशन कसं असेल. इथे तुम्हाला जी PDF फाईल इथे भेटून जाईल, ती सुद्धा आपल्या ऍप्लिकेशन मध्ये दिलेली आहे.
बघा हे सगळे थेरी क्वेश्चन न्यूमेरिकल सगळे त्यांनी इथे सॉल्व्ह केलेलं आहे. बघा आता मी तुम्हाला नोट्स तुम्ही बघितलेले आहेत, हे क्वेश्चन बघितलेले आहेत. आता तुम्हाला क्वेश्चन पेपर मी दाखवतो बघा, समर 25 आणि विंटर 24 हे दोन क्वेश्चन पेपर आहेत. समोर तुम्हाला मी क्वेश्चन पेपर दाखवतो कसा असेल. तर क्वेश्चन 1 पूर्ण तुमचा तिथे थेरी क्वेश्चन असेल, बेसिक थेरी क्वेश्चन तिथे असतील 10 मार्क्ससाठी. सगळ्या चॅप्टरचे मिक्स तिथे असतील, ते तुम्हाला सगळे नोट्समध्ये भेटून जातील. त्यानंतर बघा हा सुद्धा तुमचा क्वेश्चन आहे, स्टेट द पॅरलल ॲक्सिस थेरम. हा याचा सुद्धा आन्सर आपल्या नोट्समध्ये अवेलेबल आहे. पोलर मोमेंट ऑफ इनर्शिया. बघा आता तुम्हाला इथे फॉर्म्युले पाठ करता आले पाहिजे. बघा आता हा सी वाला जो क्वेश्चन आहे, सिंपल स्ट्रेस अँड स्ट्रेनचा न्यूमेरिकल एकदम बेसिक वाला. इथे मोमेंट ऑफ इनर्शिया सी सेक्शन त्यांनी दिलेलं आहे. मग याचं न्यूमेरिकल आहे, सिंपल आहे, पण तुम्हाला तिथे ते प्रॉपर स्टडी करावे लागतील. बघा हा अगेन स्टेट द रिलेशन बिटवीन EGK. हा सुद्धा थेरी क्वेश्चन आहे. हे सगळं तुमचं सोल्युशन नोट्समध्ये अवेलेबल आहे. बघा फक्त तुम्हाला काय करावं लागेल, नोट्समध्ये तिथे फक्त मार्क करावं लागेल. सगळ्यांचं सोल्युशन तिथे दिलेलं आहे. इथे तुम्हाला दाखवून देतो सगळं. बघा अशा प्रकारे तुमचे सगळे थेरी क्वेश्चन. बघा आता हा क्वेश्चन सुद्धा एक्झाम मध्ये विचारतो, स्ट्रेस स्ट्रेन डायग्राम फॉर डक्टाईल मटेरियल अँड ब्रिटल मटेरियल. मग हा क्वेश्चन सुद्धा एक्झाम मध्ये येतो. अशा प्रकारे थेरी क्वेश्चन दिलेले आहेत आणि हँड रिटन नोट्स आहेत. बघा रिलेशन बिटवीन EGK. बघा EGKचं रिलेशन तुम्हाला दिलेलं आहे, तिथे विचारले बघा इज इक्वल टू 3K 1 - 2 म्यू. आणि बघा इज इक्वल टू G. याच्यावरून तुमचं रिलेशन बनतंय. सिम्पली तुम्ही रिलेशन वरतं बघा इज इक्वल टू 9kg अपॉन G + 3K. हे फायनल आन्सर झालं. तर तुम्हाला क्वेश्चन पेपर दाखवतो. बघा याचे सुद्धा डेफिनेशन दिलेले आहेत. नॉर्मल स्ट्रेस, बेंडिंग स्ट्रेस. हा प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशनचा न्यूमेरिकल आहे. सिंपल स्ट्रेस अँड स्ट्रेन वरती एकदम सिंपल आहे, इझिली तुम्ही सॉल्व्ह करू शकता. ऑलरेडी याचे लेक्चर्स व्हिडिओ लेक्चर्स तुम्हाला भेटून जातील आपल्या प्लेलिस्टमध्ये. बघा हा तुमचा न्यूमेरिकल आहे. बल्क मॉड्युलस अगेन तुमचा मॉड्युलस ऑफ EGK म्हणजे रिलेशन बिटवीन EGK याच्यावरचा न्यूमेरिकल आहे. बघा हा तुमचा SFD BMD वाला क्वेश्चन आहे, 4th वाला आहे. देन हा तुमचा बेंडिंग स्ट्रेस वाला न्यूमेरिकल आहे. बेंडिंग स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन डायग्राम रेक्टँग्युलर सेक्शन त्यांनी दिलेला आहे. बघा देन शिअर स्ट्रेसचा न्यूमेरिकल आहे. बघा सर्क्युलर सेक्शन वरती एकदम सिंपल वाला न्यूमेरिकल आहे सुद्धा. रँकाईनचा फॉर्म्युला बघा, थेरी विचारलेली आहे रँकाईन फॉर्म्युला, ते आपल्या नोट्समध्ये अवेलेबल आहे. बघा हे सगळं तुम्ही मार्क करा, इझिली तुम्ही तिथे स्टडी करू शकता. हा कॉलमचा न्यूमेरिकल आहे, एकदम सिंपल आहे कॉलमचा न्यूमेरिकल सुद्धा. देन कॅन्टिलिव्हर SFD BMD वाला न्यूमेरिकल आहे दोन्ही. हे तीन न्यूमेरिकल SFD BMD वाले आहेत. देन कॅल्क्युलेट द मोमेंट ऑफ इनर्शिया, सेमी सर्क्युलर सेक्शन दिलेलं आहे द बीम. बघा हा न्यूमेरिकल तुमचा शिअर स्ट्रेसचा न्यूमेरिकल आहे. आणि शेवटचा न्यूमेरिकल तुमचा हॉलो रेक्टँग्युलर सेक्शन शिअर स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन डायग्राम. अगेन हा शिअर स्ट्रेस डायरेक्ट अँड बेंडिंग स्ट्रेसचा न्यूमेरिकल आहे. तर अशा प्रकारचे न्यूमेरिकल जिथे एक्झाममध्ये विचारले जातात. तुम्हाला मी ते सजेस्ट करेल स्टडी करताना तुम्ही सर्वात पहिले मोमेंट ऑफ इनर्शिया प्रॉपरली स्टडी करा. मोमेंट ऑफ इनर्शिया हा चॅप्टर तुम्ही प्रॉपरली स्टडी करा. मोमेंट ऑफ इनर्शिया नंतर तुम्ही बघा हा मोमेंट ऑफ इनर्शिया तुम्ही प्रॉपरली स्टडी करा. हा पूर्ण टॉपिक जे न्यूमेरिकल सगळे फॉर्म्युला जेवढे फॉर्म्युला आहेत ते सगळे नोट्समध्ये दिलेले आहेत. त्यानंतर तुम्ही 4th वाला चॅप्टर डायरेक्टली लिहा, बेंडिंग अँड शिअर स्ट्रेसेस इन बीम. त्यानंतर तुम्ही शेवटचा चॅप्टर डायरेक्ट अँड बेंडिंग स्ट्रेस, आणि त्यानंतर शेवटचा एकदम कॉलम. बघा शेवटचा एकदम कॉलम 5.5 जे दिलेलं आहे याचा तुम्ही स्टडी करा. त्यानंतर तुम्ही सिंपल स्ट्रेस अँड स्ट्रेन, त्यानंतर SFD BMD तुम्ही स्टडी करा. बघा आता याच्यामध्ये अजून काही डाऊट असेल तुम्ही जरूर मला कमेंटमध्ये विचारू शकता. आणि मी सांगितलं समजलं असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा. साईडला जे बेल आयकॉन बटन ते प्रेस करा, म्हणजे माझ्या पुढच्या येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिले भेटेल. थँक्यू.